नमस्कार मित्रांनो, चला आज आपण काय बनवणार आहोत हे बघूया. तर मी इथे एवढे 4-5 बटाटे घेतलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं मी काय ह्याचं बनवणार आहे? ओळखा बघू. तर मी ह्याचं आता बनवणार आहे आलू पराठे. तर आता हे आपल्याला कुकरला 3-4 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे आहेत. तर आता आपण हे कुकरला 4-5 शिट्ट्या काढून शिजवून हे मित्रांनो कुकरमध्ये बटाटे मी टाकलेला आहे. त्याच्यामध्ये मी आता पाणी घातलं. आता मी बटाट्यामध्ये 1 तांब्या पाणी घातलेलं आहे. तर आता तुम्ही हे बघू शकता मी पाणी घातले. आता आपण गॅस पेटवूया आणि आपल्या कुकरला 4-5 शिट्ट्या करून घेऊया. चला मित्रांनो, आपल्या आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. तर मी ह्याच्यामध्ये एवढं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं ओवा टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला हा आलू पराठे आपले पचायला छान जातील. हे मी थोडंसं इथं ओवा टाकलेला आहे. आणि आता आपण कणिक मळून घेऊया. चला मित्रांनो, हे आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे मी आता चाळून घेत आहे. तुम्ही बघू शकता हे आपण छान असं चाळून घ्यायचं आहे. आणि मी इथं चाळून घेत आहे. तर हो मित्रांनो, मला थोडीशी सर्दी वाटते. तर मी थोडंसं हे होतं, तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका मित्रांनो. हे बघा मी आता इथं पीठ चाळून घेतलेलं आहे. तर मला 8-10 पराठे करायचे आहेत. त्या क्वांटिटीमध्ये मी एवढं पीठ घेतलेलं आहे. जसं तुम्हाला बनवायचं आहे तसं तुम्ही पीठ घेऊ शकता. चला मित्रांनो, आपली ही आता कणिक छान मळून झालेली आहे. तर आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून देते. हे आता आपण बाजूला ठेवूयात. आपल्या कुकरच्याही शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आता कुकर थंड होऊयात, तोपर्यंत आपण बाकीचं आलू पराठ्याला लागणारं मसाले काढून आता आपण मसाले करून घेऊया आपल्या आलू पराठ्यासाठी. तर मी इथे एवढा लसूण सोलून घेतलेला आहे. मी लसूण ह्याच्यामध्ये टाकत आहे. हे मी अद्रक घेतलेलं आहे. हेही अद्रक आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि आपल्याला तिखटनुसार चवीनुसार आपल्याला मिरच्याही घ्यायच्या आहेत. तर ह्या मी मिरच्या स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये मी टाकत आहे. आणि आपल्याला थोडंसं आता ह्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. तर मी इथं बघू शकता 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. तर हे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया. मित्रांनो, बघू शकता आपण हा आता मसाला फिरवून घेतलेला आहे. तर हा मी थोडंसं जाडसरच ठेवलेला आहे, की आपल्याला त्या बटाट्याच्या भाजीमध्ये टाकता येईल हे म्हणून मी जाडसरच ठेवले. चला मित्रांनो, आता हे आपले बटाटे सोलून झालेले आहेत. तर मी आता ह्याला खिसून घेणार आहे. टाकून घेत आहे. मी इथं थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि आता आपण हा मसाला वाटलेला होता ना मिक्सरमध्ये, हाही आपण आता टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता हाही मसाला मी याच्यामध्ये टाकून घेतला. आता कोथिंबीर मी चिरून ठेवली होती, तीही आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. तर आता ही मी कोथिंबीर आता मित्रांनो ही ह्याच्यामध्ये टाकून घेते. ही मी एवढी कोथिंबीर चिरली होती, हेही मी ह्याच्यामध्ये टाकली आहे. आता आपण टाकणार आहोत मीठ. तर आपल्याला चवीनुसार जेवढं मीठ लागेल तेवढं आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. हे मी आता इथं मीठ टाकलेलं आहे. तर आता हे आपलं सगळं मसाला टाकून झालेला आहे. तर आता मित्रांनो, आता हे आपले सगळे मसाले याच्यामध्ये टाकून झालेले आहेत. तर आपण हे छान असं हलवून घेणार आहोत, की सगळे एक मिक्स होऊन जाईल. आणि मग आपण आता पराठे करायला घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हे मी छान असं हलवत आहे. चला मित्रांनो, आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर चला आता आपण पराठे बनवून घेऊयात. चला मित्रांनो, मी इथं आता तवा गरम करायला ठेवलेला आहे. आणि इथं आता मी तयारी करून घेतलेली आहे. तर चला आपण पराठे बनवूया. चला मित्रांनो, आता हे आपण सारण याच्यामध्ये भरून घेणार आहोत. तरी मी इथं 2 चमचे घेणार आहे. तर हे मी 2 चमचे सारण भरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता ह्याला आपण असं फोल्ड करून घेऊया. तर बघू शकता मित्रांनो, हे मी छान असं हे करून घेतलेलं आहे, फोल्ड करून घेतलेलं आहे. तर हे आपण आता इथं पराठा लाटून घेणार आहोत. चला आता आपण पराठा लाटून घेऊयात. चला मित्रांनो, आता आपला हा पराठा तयार झालेला आहे.
तर आता आपला तवाही गरम झालेला आहे, तर आपण आता हा तव्यावरती टाकून घेऊया. बघू शकता मित्रांनो, हा मी पराठा आता इथे तव्यावरती टाकलेला आहे. आता आपल्याला ह्याला कमी आचेवरती छान कुरकुरीत लुसलुसीत छान भाजून घेऊया. चला मित्रांनो, आता आपला हा पराठा आपण पलटी करून घेऊया. आणि तुम्हाला जर तूप लावायचं असेल तर तुम्ही तूप लावू शकता, बटर लावायचं असेल तर तुम्ही बटर लावू शकता, तेल लावायचं असेल तर तुम्ही तेल लावू शकता. मी तर इथं तेलच लावणार आहे. तर हे बघू शकता, मी आता इथे छान तेल लावून घेत आहे. हे असं तेल लावून छान घ्यायचं आहे. हे आता मी पलटी केलेलं आहे आणि हे मी तेल छान लावून घेत आहे. तर इथं आपलं तेल लावून झालेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपला पराठा किती छान तयार होत आहे. चला मित्रांनो, आपला हा आता पराठा बघू शकता तुम्ही छान भाजलेला आहे. तर आता आपण हा काढून घेऊया. बंद कर. आलू पराठे तयार झालेले आहेत. तर मी इथं दही घेतलेलं आहे आणि शेजवान चटणी घेतलेली आहे. तुम्हाला ज्याच्यानुसार आवडेल त्याच्यानुसार तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला हे पराठे आवडले असतील तर मला प्लीज कमेंट करा, माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.